नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा की याच्यातलं काहीही लिहून घेऊ नका, कारण ही PDF आहे तशीच्या तशी मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नुकताच 1 फेब्रुवारीला जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आर्थिक वर्ष 2024-25 साठी, त्याची एक ब्रॉड आउटलाईन बघणार आहोत आणि त्या अनुषंगाने ज्या अर्थशास्त्र विषयक किंवा राज्यघटनेविषयक संकल्पना येणार आहेत त्या आपण बघणार आहोत. मी म्हटलं आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प मांडला. आर्थिक वर्ष याला इंग्रजीमध्ये म्हणतात फायनान्शियल इयर. मग दुसरंही कुठलं वर्ष असतं का? येस, असतं. पहिला मुद्दा, आर्थिक वर्ष किंवा फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल ते पुढच्या वर्षाचा 31 मार्च याला आपण म्हणतो आर्थिक वर्ष. ओके, सो 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 म्हणजे आर्थिक वर्ष 24-25. ओके, आणि दुसरं असतं कॅलेंडर इयर. ते असं असतं की कॅलेंडर इयर 24 म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 म्हणजे कॅलेंडर इयर. म्हणून कॅलेंडर इयरमध्ये एकच येतं 2024, कारण ते 2024 मध्ये सुरू होतं आणि 2024 मध्येच संपतं. पण आर्थिक वर्ष जे असतं, फायनान्शियल जे असतं, हे नेहमी त्याच्यामध्ये 2 आकडे येतात लगोपाठचे. जसं 24-25 म्हणजे कारण ते 2024च्या 1 एप्रिलला सुरू होतं आणि 2025च्या 31 मार्चला संपतं. ओके, सो दिस इज फायनान्शियल इयर अँड कॅलेंडर इयर, राईट. पहिला मुद्दा म्हणजे बजेट किंवा अर्थसंकल्प. हा जो शब्द आहे हा राज्यघटनेत आहे का? हा शब्द राज्यघटनेत कुठेही उल्लेखित केलेला नाही. टेलिग्राम चॅनलवर मी प्रश्न विचारला होता, बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. मग राज्यघटनेमध्ये आहे काय नाव? तर राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक लक्षात ठेवा 112 मध्ये जो बजेटचा उल्लेख आहे, म्हणजे बजेट हा शब्द नाही पण त्याचा जो उल्लेख आहे तो येतो कलम क्रमांक 112 मध्ये. आणि तो उल्लेख काय येतो? तो उल्लेख असा येतो की annual financial statement. The president shall, in respect of every financial year, cause to be laid before both the houses of parliament a statement of estimated receipts and expenditure of the government of India for that year, in this part referred to as annual financial statement. म्हणजे राष्ट्रपती हे भाग पाडतील शासनाला, म्हणजे शासनातर्फे प्रेझेंट करायला भाग पाडतील किंवा प्रेझेंट करण्याची व्यवस्था करतील. काय? जे आर्थिक वर्ष आहे येणारं, त्या आर्थिक वर्षामध्ये इस्टिमेटेड रिसीट्स म्हणजे अंदाजित उत्पन्न, कारण जे सुरू होणारं आर्थिक वर्ष आहे त्याच्या संबंधी आपण हे मांडतोय, त्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल माहीत नाही, आपल्याला अंदाज बांधतोय आपण की 24-25 या आर्थिक वर्षामध्ये शासनाला साधारणतः किती उत्पन्न मिळेल. म्हणून त्याचा अर्थ इथे शब्द येतो इस्टिमेटेड, अंदाजित उत्पन्न. आणि अंदाजित खर्च याचं स्टेटमेंट हे संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडलं जाईल आणि ते मांडण्याची व्यवस्था कोण करेल? प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती करतील. म्हणजे थोडक्यात काय की सरकार करेल राष्ट्रपतींच्या वतीने. ओके, आणि याला हे जे अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च यांचा जो हिशोब मांडला जाईल, त्या हिशोबाला काय म्हटलं जाईल ते इथे क्लिअर केलेलं आहे. त्या हिशोबाला म्हटलं जाईल ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे बजेट आपण ज्याला म्हणतो त्याला ॲक्च्युली म्हणतात ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट राज्यघटनेमध्ये. ॲन्युअल म्हणजे वार्षिक, फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणि स्टेटमेंट म्हणजे एक प्रतिपादन. ओके, राईट. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हळूहळू आपण जे इंग्रजांच्या काही परंपरा होत्या त्या हळूहळू एक एक आपण कमी करत गेलो. उदाहरणार्थ पूर्वी फक्त इंग्लिशमध्येच अर्थसंकल्प तयार केला जायचा किंवा मांडला जायचा. 1955-56 या सालापासून, त्यावेळी अर्थमंत्री होते CD देशमुख, यांनी हिंदीत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली 1955-56. 1999 मध्ये अजून एक चेंज करण्यात आला. 1999च्या आधीपर्यंत
अर्थसंकल्प हा संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा, त्याच्याऐवजी सकाळी 11 वाजता मांडण्याची परंपरा सुरू केली. त्यावेळी अर्थमंत्री होते श्री यशवंत सिन्हा. मग पहिला मुद्दा असा आहे की ही संध्याकाळी 5 वाजता का मांडला जायचा. याचं कारण असं होतं की इंग्रजांच्या काळापासून अर्थसंकल्प मांडले जायचे, ज्यावेळी इंग्रज होते आपल्या इथे. आता इंग्लंड म्हणजे लंडनपेक्षा आपली जी घड्याळ असते ती साधारणतः 5.5 तास पुढे असते. ओके. मग ज्यावेळी लंडनमध्ये साधारणतः 11 वाजलेले असतात, त्यावेळी आपल्याकडे साधारणतः 5-5:30 वाजलेले असतात. सकाळचे 11 लंडनमध्ये, त्यावेळी आपल्याकडे ऑलरेडी संध्याकाळ व्हायला लागलेली असते. मग इंग्रज असल्यामुळे इंग्रजांचा दृष्टिकोन असा होता की लंडनमध्ये सकाळी 11 वाजले पाहिजेत, जेणेकरून भारतात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाची चर्चा तिथे सकाळी व्यवस्थित वेळेला करता येईल. म्हणून लंडनमध्ये 11 वाजता, लंडनच्या हिशोबाने 11 वाजता म्हणजेच भारताच्या हिशोबाने 5-5:30ला मांडला गेला पाहिजे, अशी त्यांनी परंपरा हे केलेली होती. ती परंपरा बरेच दिवस चालत राहिली, परंतु 1999 मध्ये हे ते आपण सोडून दिलं आणि सकाळी 11 वाजतापासून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. 2017 मध्ये अजून एक बदल केला गेला. 2016 पर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या वर्किंग डेला, म्हणजे 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारी असं नाही, म्हणजे लीप इयर असेल तर 29 फेब्रुवारी आणि लीप इयर नसेल तर 28 फेब्रुवारी, शेवटचा वर्किंग डे, म्हणजे जर चुकून 28 फेब्रुवारी हा काहीतरी नॅशनल हॉलिडे असेल तर मग त्या दिवशी मांडला जाणार नाही, जो 27ला मांडला जाईल. थोडक्यात फेब्रुवारीचा शेवटचा वर्किंग डे असं होतं 2016 पर्यंत. पण 2017 पासून, त्यावेळी अरुण जेटली हे अर्थमंत्री होते, त्यावेळी असा पहिल्यांदा 2017 मध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या वर्किंग डेला, म्हणजे साधारणतः 1 फेब्रुवारीला, पण चुकून समजा 1 फेब्रुवारीला काही कारणाने नॅशनल हॉलिडे वगैरे असला तर मग 2 फेब्रुवारीला मांडता येऊ शकतो. पण नॉर्मली तसं होत नाही, त्याच्यामुळे 1 फेब्रुवारीला मांडला जातो, पण फर्स्ट वर्किंग डे ऑफ फेब्रुवारी. ओके, राईट. हा बदल का करण्यात आला 2017 मध्ये? या बदलाचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की त्याच्यात नुसतं ते पूर्वीची परंपरा होती आणि आपण नवी परंपरा करू असं नव्हतं. याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं होतं की काय होतं की 28 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी ऑलरेडी एंड झालेला असतो 28 फेब्रुवारी, आणि बघा बजेट मांडल्यानंतर त्याच्यावर जवळपास 2-1 महिने चर्चा चालते. बजेट मांडला म्हणजे होत नाही, बजेट मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा चालते, त्याच्यावर क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन्स होतात, त्याची सगळी प्रोसेस लेजिस्लेटिव्ह प्रोसेस होते, मग तो बजेट पास केला जातो वगैरे वगैरे. ही सगळी प्रोसेस होत 2, 2.5-3 महिने चालले जातात आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात बजेटची अंमलबजावणी सुरू व्हायला जवळपास मे उजाळायचा. ओके, पण बजेट कोणत्या दिवसापासून आहे? बजेट 1 एप्रिलपासून आहे. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे टार्गेट्स आहेत वगैरे हे सगळे 1 एप्रिलपासून आहेत, पण प्रत्यक्षात त्याला बजेटला मंजुरी मिळायला मे उजाळायचा. त्याच्यामुळे साधारणतः मार्चपासून पुढच्या किंवा 1 एप्रिलपासून या काळामध्ये गव्हर्नमेंटला व्यवस्थित वेळ मिळायचा नाही ते टार्गेट्स वगैरे याचं इम्प्लिमेंटेशन सुरू करायला. ओके, आणि म्हणून असा पायंडा आला की 1 महिना आधीच आपण करू, जेणेकरून साधारणतः मार्च एंडिंगपर्यंत बजेट वगैरे सगळा पास होऊन जाईल आणि 1 एप्रिलपासून व्यवस्थित सर्व गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स सगळ्या गोष्टी व्यवस्थित अंमलबजावणी सुरू करतील. हे एक महत्त्वाचं कारण होतं. त्याच्यामुळे आता फेब्रुवारीच्या पहिल्या वर्किंग डेला बजेट मांडला जातो. राईट. आता इंटरिम बजेट मांडला किंवा वोट ऑन अकाउंट असं का? याचं कारण असं आहे की ज्या वर्षामध्ये निवडणुका होतात, आता आपल्या इथे निवडणुकांचं असं आहे की साधारणतः एप्रिल मे मध्ये आपल्या निवडणुका होतील, बरोबर? 2019 मध्ये पण तसंच झालं होतं, 24 मध्ये पण तसंच होणार आहे. साधारणतः एप्रिल मे मध्ये निवडणुका आटोपतील, मतमोजणी होईल, नवीन शासन तयार होईल, हे होत जून उजाळेल, बरोबर? मग जून मध्ये नवीन सरकार अस्तित्वात येईल, म्हणजे ते सेम पार्टीचं असो का दुसऱ्या पार्टीचं असो, पण सरकार नवीन असेल बेसिकली, राईट? मंत्री नवीन असू शकतात, सगळं चेंज होईल. मग नवीन सरकारने नवीन अर्थसंकल्प मांडला पाहिजे, बरोबर, नॉर्मली. पण मग आता प्रश्न असा आहे की मग आता हे 1 एप्रिल ते जुलै, या एप्रिल ते जुलै याच्यापर्यंत काय करायचं? कारण कधीही
कॉन्स्टिट्यूशनमध्येच असा उल्लेख आहे आणि तो उल्लेख आहे 114 कलमामध्ये. 114 कलमामध्ये असा उल्लेख आहे बघा इथे की जोपर्यंत संसद जोपर्यंत कुठलाही खर्च मंजूर करत नाही तोपर्यंत तो खर्च करता येत नाही कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं. ओके, म्हणजे खर्चाला संसदेची मान्यता लागते. मग हे एप्रिल ते मे पर्यंत खर्चाला मान्यता नसेल तर खर्च कसा करायचा. म्हणून मग हा जो मधला पिरियड आहे म्हणजे नवीन आत्ताचं सरकार जाऊन नवीन सरकार तयार होईपर्यंत म्हणजे साधारणतः 1 एप्रिलपासून तर जुलैपर्यंत याच्यापर्यंत गव्हर्नमेंटला पार्लमेंटची ऑथॉरिटी मिळावी, संमती मिळावी खर्चासाठी. म्हणून हा तेवढ्या काळापुरता अंतरिम बजेट किंवा वोट ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान मांडलं जातं. ओके, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की निवडणूक आयोगाच्या सुद्धा एक जनरल गाईडलाईन्स आहेत आणि इथिकली मोरली म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की नैतिकदृष्ट्या सुद्धा अशी एक हे पाळलं जातं की या अंतरिम बजेटमध्ये फार मोठ्या घोषणा, फार मोठ्या स्कीम किंवा ज्याच्याने वोटर्स म्हणजे मतदारांच्या सायकोलॉजीवर परिणाम होऊ शकतो असं काही करता येत नाही. कारण एक जुनं सरकार असतं ते काहीही समजा बजेटमध्ये बऱ्याच गोष्टी फ्री डिक्लेअर करून टाकल्या तर त्याच्याने निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल. म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुद्धा आणि जनरल कन्व्हेन्शननुसार सुद्धा हा जो अंतरिम बजेट मांडला जातो याच्यामध्ये मोठ्या कुठल्याही स्कीम्स किंवा मोठमोठ्या घोषणा नॉर्मली केल्या जात नाहीत आणि ही परंपरा पाळली जाते नेहमी. ओके, म्हणून मोठ्या घोषणा का नाही ते बघितलं. आता इथे 2 शब्द वापरलेत आपण. इंटरिम बजेट म्हणजे अंतरिम बजेट किंवा अंतरिम अर्थसंकल्प किंवा वोट ऑन अकाउंट. याच्यामध्ये काही फरक आहे का? आहे, थोडासा सूक्ष्म फरक आहे. सूक्ष्म फरक असा, लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट याच्यामध्ये फक्त हे जे मधले 3-4 महिने आहेत या 3-4 महिन्यात जो खर्च करायचा आहे गव्हर्नमेंटला त्या खर्चाला फक्त परवानगी मिळवली जाते संसदेची. पण इंटरिम बजेट म्हणजे थोडक्यात काय की वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त एक्सपेंडिचर म्हणजे खर्च याचाच मेनली उल्लेख असतो. इन्कम वगैरे काय होईल याचा उल्लेख नसतो. एवढंच आहे की बाबा हे निवडणुका होतात तोपर्यंत आम्हाला हा खर्च लागेल, या खर्चाला पार्लमेंटने परवानगी द्यावी, बस एवढं असतं वोट ऑन अकाउंटमध्ये. पण इंटरिम बजेटमध्ये विषय असतो 3-4 महिन्याचाच, पण नुसतं एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचं नाही तर उत्पन्न पण काय असणार आहे वगैरे वगैरे याचे पण उल्लेख येतात. म्हणजे तो पूर्ण बजेटच असतो, फक्त लिमिटेड पिरियडसाठी असतो एवढंच. ओके, सो वोट ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान आणि इंटरिम बजेट याच्यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. वोट ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान याच्यामध्ये फक्त खर्चाची परवानगी मिळवली जाते, पण इंटरिम बजेटमध्ये मात्र खर्च, उत्पन्न, त्याचे इस्टिमेट सगळेच मांडले जातात. ओके, ठीक आहे. आता हे आपण बघितलं. वोट ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान याचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये आहे? कलम आहे 116. ओके, हे लक्षात ठेवा. बघा, वोट्स ऑन अकाउंट, वोट्स ऑफ क्रेडिट अँड एक्सेप्शनल ग्रांट्स. हे बघा, टू मेक एनी ग्रांट इन ॲडव्हान्स इन रिस्पेक्ट ऑफ इस्टिमेटेड एक्सपेंडिचर म्हणजे या पुढच्या 3 महिन्यासाठी ॲडव्हान्समध्ये संसद परवानगी देते खर्चाला. ते वोट ऑन अकाउंट याचा उल्लेख आहे कलम क्रमांक 116 मध्ये. आणि कलम क्रमांक 114 मध्ये काय उल्लेख होता की पार्लमेंटच्या संमतीशिवाय, संसदेच्या संमतीशिवाय कुठलाही कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं खर्च करता येऊ शकत नाही. राईट, ओके. आता याच्यातल्या महत्त्वाच्या घोषणा आपण बघूया. जी घोषणा आहे ती घोषणा ही आहे सबका साथ. म्हणजे याला अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मंत्र, की आमचा डेव्हलपमेंटचा किंवा विकासाचा मंत्र काय असणार आहे. समजा चुकून माकून एखादा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला गेला की काय मंत्र डिक्लेअर करण्यात आलेला आहे, तर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. हे सबका विश्वास एक ॲडिशनल ॲड झालेलं आहे या वर्षामध्ये. सो हे लक्षात ठेवा. मंत्र किंवा घोषणा काय विकासाची? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. आणि याच्यामध्ये एक सबका प्रयास हा ॲप्रोच म्हणून ॲड करण्यात आलेला आहे. ॲप्रोच म्हणजे काय आमचा ॲप्रोच असेल? ॲप्रोच असेल तो असेल सबका प्रयास म्हणजे विकास घडवून आणण्यासाठी
सबका प्रयास विल बी अप्रोच म्हणजे काय, रोडमॅप, की याच्याने आम्ही हे अचीव करू. सर्वांच्या प्रयत्नांनी आम्ही सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास संपादन करू असं आहे. सो हा आहे मंत्र, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. आणि ते अचीव करण्यासाठी अप्रोच किंवा मार्ग कोणता, सबका प्रयास. ओके. आणि हे सगळं करून अचीव काय करायचं, तर जे व्हिजन आहे ते आहे डेव्हलप्ड इंडिया 2047, म्हणजे विकसित भारत 2047. 2047 पर्यंत भारताला, आत्ता भारत हा विकसनशील डेव्हलपिंग कंट्री अजूनही या कॅटेगरीत येतो, त्याला भारताला, आपल्या देशाला विकसित देश डेव्हलप्ड कंट्री या कॅटेगरीमध्ये घेऊन जायचं 2047 पर्यंत. हे झालं व्हिजन. ओके, राईट. आता हे करण्यासाठी काय करतं आहे शासन अशा बाबतीत म्हटलं. आता कसं होतं की या बजेटमध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये गव्हर्नमेंटने काय अचीव केलं हे पण देण्यात आलेलं आहे. नॉर्मली बजेटमध्ये याची चर्चा नसते, परंतु वी कॅन अंडरस्टँड की हा थोडासा पॉलिटिकल पॉईंट असतो. कुठलंही गव्हर्नमेंट हे नॉर्मली करेलच, की ज्या वर्षामध्ये निवडणुका आहेत त्या वर्षामध्ये मागच्या ज्या आमच्या अचिव्हमेंट्स आहेत त्या हायलाईट करण्याचा प्रयत्न हा नॉर्मली होतो. तर या बजेटमध्ये सुद्धा मागच्या 10 वर्षाच्या अचिव्हमेंट्स देण्यात आलेल्या आहेत. ओके. सो पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, की आम्ही काय प्रयत्न करतो आहोत असं सरकारचं म्हणणं आहे. पीपल सेंट्रिक म्हणजे लोकांवर केंद्रित असणारं, लोकांचं कल्याण साधणारं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, म्हणजे सगळ्यांचा विकास घडवून आणणारं किंवा सगळ्यांचं साथ घेणारं किंवा सगळ्यांच्या सहकार्याने चालणारं. त्याच्यामध्ये बघा, हे ऑल फॉर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सर्व पायाभूत सुविधांचा विकास, ज्याच्यामध्ये फिजिकल म्हणजे रस्ते, धरणं, बिल्डिंग वगैरे वगैरे हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्याला, भौतिक पायाभूत सुविधा. दुसरा मेन्शन आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख अजून एके ठिकाणी पुढे येतो, त्याचा उल्लेख असा येतो DPI म्हणून. तो आपण पुढे बघू ज्यावेळी येईल त्यावेळी. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, म्हणजे असं की बघा, पूर्वी माणसांचं वहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, पैशांचं वहन, सेवांचं वहन, हे सर्व फिजिकली व्हायचं. म्हणजे माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे तर ते गाडीने, बसने, रेल्वेने जायचे. पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असतील तर आपण कुठेतरी बँकेत जमा करायचो किंवा बँकेतनं पैसे काढायचो वगैरे वगैरे. ओके. आता हेच वहन कशाने होतं, डिजिटल मार्गाने होतं. उदाहरणार्थ, मी संदीप साळुंके आहे, तर माझा समजा एखादं अकाउंट असेल तर माझा एक UPI ID असतो, तुम्हाला पण माहीत आहे. या UPI IDने आपण आपल्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवू शकतो, अकाउंटमध्ये पैसे पाठवू शकतो, एखाद्या खरेदीसाठीचं पेमेंट करू शकतो. इथे मला समजा तुम्हाला जर पैसे पाठवायचे असतील तर मला तुमच्याकडे यावं लागत नाही. मी इथेच बसून, मी इथे असेल, तुम्ही कुठेतरी शिर्डीला, नगरला, गडचिरोलीला बसले असाल, इथून मी तुम्हाला पेमेंट करू शकतो. म्हणजे मला आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची गरज उरत नाही, माणसांच्या वहनाची गरज उरत नाही, पैशांच्या वहनाची पण गरज उरत नाही. ते डिजिटली फक्त माझ्या अकाउंटमध्ये मधून तुमच्या अकाउंटमध्ये चालले जातात. कुठे आपण एकमेकांना नोटा देत नाही. म्हणजे पैशांचंही वहन डिजिटली होतं, सेवांचं वहन डिजिटली होतं. आत्ता मी जे बोलतो आहे, हा व्हिडिओ करतो आहे, माझं यूट्यूब अकाउंट आहे, या यूट्यूब अकाउंटवर मी अपलोड करतो आहे, तुम्ही इंटरनेटच्या मार्फत हा व्हिडिओ बघतो आहोत. तुम्ही आम्ही समोरासमोर फिजिकली नाही तरी सुद्धा मी कुठली तरी एक सेवा तुम्हाला देतो आहे शिक्षणाची, आणि ती सेवा तुम्ही घेत आहेत डिजिटली. म्हणजे सेवांचं वहन सुद्धा डिजिटली होतं आहे. या प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं याला म्हणतात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, DPI शब्द लक्षात ठेवा. हा बघा इथेच आहे की हा वर्ड DPI. ओके. तर शासनाचं काय म्हणणं आहे की हे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रमोट करून आम्ही मोठ्या प्रमाणावर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट घडवून आणली. हे बघा, डिजिटलमध्ये आधार पे आहे, भारत पे आहे, भीम पे आहे, त्याच्यानंतर हा IMPS आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. सो दिस इज डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर.
डीपनिंग आणि वायडनिंग ऑफ टॅक्स बेस व्हाया जीएसटी, म्हणजे जीएसटी लागू करून मागच्या 10 वर्षांमध्ये आम्ही सरकार म्हणतंय की वायडनिंग अँड डीपनिंग ऑफ टॅक्स बेस असं घडवून आणलं. म्हणजे काय, आधी वायडनिंग बघू आपण. वायडनिंग ऑफ टॅक्स बेस म्हणजे काय. समजा आज भारतामध्ये 2 कोटी लोक टॅक्स पे करत असतील, तर 2 कोटींऐवजी 2.5 कोटी लोकांना टॅक्सच्या नेटमध्ये आणणं, म्हणजे अजून 50 लाख लोकांना टॅक्स देण्यास भाग पाडणं, अर्थात ज्यांनी द्यायला पाहिजे अशांनाच. म्हणजे काय की टॅक्स देणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं, याला म्हणतात वायडनिंग. वायडनिंग म्हणजे मोठं करणं, लार्ज करणं, म्हणजे टॅक्स देणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं. म्हणजे उदाहरणार्थ आता जीएसटी, आणि हे जीएसटीने खरोखर झालेलं आहे, कारण मी स्वतः आता इन्कम टॅक्स कमिशनर आहे. आमची मित्रमंडळी बॅचमेट्स जीएसटीमध्ये असतात. इन्कम टॅक्सवर पण आम्ही त्याचा इफेक्ट बघतो. तर आता तुम्हाला जर टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर जीएसटी नंबर असल्याशिवाय आणि जीएसटी पे केल्याशिवाय तुम्हाला तो फायदा घेता येत नाही. 20 लाखाच्या वर, म्हणजे वेगवेगळे ते लिमिट्स आहेत, साधारणतः 20 लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन असतील तुमचे वार्षिक, तुम्हाला जीएसटी घ्यावा लागतो. एकदा जीएसटी नंबर आला की मग तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात. म्हणजे आमच्याकडे एखादी केस असली आणि तो रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसला, तर आम्ही त्याचा जीएसटी रिटर्न बघतो ऑनलाईन. मग त्याने जर जीएसटी रिटर्न भरलेलं असेल तर मग आमची नोटीस त्याला जाऊ शकते की बाबा तू तिथे जीएसटी रिटर्न भरतो आहे आणि तिथे तुझा टर्नओव्हर दिसतोय, पण तू इन्कम टॅक्स भरत नाही, असं का. अशा वेगवेगळ्या पद्धतीने. इनफॅक्ट तुम्ही जर आत्ता बघितलं असेल, तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवर बघितलं असेल, मी आजच दुपारी एक पोस्ट टाकली. मी एक मीटिंग घेतली बघा, जे सब रजिस्ट्रार ऑफ प्रॉपर्टीज वगैरे असतात. ही सगळी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे येते की कोणी काय, म्हणजे एक विशिष्ट लिमिटच्या वरच्या प्रॉपर्टीज खरेदी केल्या वगैरे वगैरे. मग ते आमचं सिस्टीम चेक करते की याने इतकी, समजा 1 कोटीची काही लँड घेतली असेल, बिल्डिंग घेतली असेल, फ्लॅट घेतला असेल, घर घेतलं असेल, तर हा रिटर्न फाईल करतोय का. जर रिटर्न फाईल केलं नसेल तर आमची एक नोटीस जाते त्याला की बाबा तू इतक्याची प्रॉपर्टी खरेदी केली पण तू इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी टॅक्स देणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे, याला म्हणतात वायडनिंग ऑफ टॅक्स बेस. आणि डीपनिंग म्हणजे काय. डीपनिंग म्हणजे असं की जे ऑलरेडी टॅक्स पे करतायत पण त्यांनी जितका टॅक्स पे केला पाहिजे तितका टॅक्स ते पे करत नाहीयेत असं जर वाटत असेल, तर त्यांना जो योग्य जास्तीचा टॅक्स त्यांनी पे करणं गरजेचं आहे तो पे करायला भाग पाडणं. म्हणजे ते जर काही पळवाटा वापरून 100 रुपये एखाद्याने टॅक्स पे करायचा असेल पण तो 50 रुपये पे करत असेल, तर त्याला 100 रुपये पे करण्यास भाग पाडणं, याला म्हणतात डीपनिंग ऑफ टॅक्स बेस. सो जीएसटीद्वारा वायडनिंग आणि डीपनिंग ऑफ टॅक्स बेस घडवून आम्ही अशा पद्धतीने डेव्हलपमेंट घडवून आणतो आहोत, हे सरकारचं म्हणणं आहे. कारण हा जो पैसा येतो तो शेवटी विकासासाठी वापरला जातो. राईट. हे जनरल आहे. हां, इथे एक उल्लेख आहे गिफ्ट IFSC. हे काय आहे तर गिफ्ट IFSC हे लक्षात ठेवा, ही गिफ्ट सिटी म्हणून आहे. ही गुजरातमध्ये गांधीनगरच्या जवळ आहे. ओके. आणि ही काय आहे, डेडिकेटेड आहे, एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. हे गिफ्ट म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ओके. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे ज्या फायनान्स सेक्टरच्या कंपनीज किंवा प्लेयर्स आहेत त्यांना वर्ल्ड क्लास सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी ही गिफ्ट सिटी आहे. ओके. आणि याच्यामध्ये IFSC म्हणजे काय. आता आपल्याला बँकेचा पण एक IFSC कोड असतो, बरोबर. आपण ज्यावेळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी IFSC कोड देतो, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. हे IFSC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स. ओके. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स म्हणजे इंटरनॅशनल बँक्स, नंतर आपल्या आर्थिक पुरवठा करणाऱ्या कंपन्या ज्यांना आपण NBFC म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स किंवा सेक्टर, या सगळ्यांना, वर्ल्ड लेवलच्या सगळ्या कंपन्यांना एकाच ठिकाणी त्यांच्या उद्योगाशी, त्यांच्या सर्व्हिसेसशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी ही गिफ्ट IFSC आहे. तर इथे काय उल्लेख आहे की गिफ्ट IFSC द्वारा
रॉबस्ट गेटवे फॉर ग्लोबल कॅपिटल अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर द इकॉनॉमी, की अशा पद्धतीने हे गिफ्ट IFSC द्वारा आम्ही मोठ्या प्रमाणावर ग्लोबल पेयर्सद्वारा आपल्या याच्यात कॅपिटल यावी, म्हणजे भांडवल यावं, आर्थिक भांडवल यावं, याच्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याच्याद्वारे डेव्हलपमेंट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. ओके, राईट. हां, हे बाकीचं काही महत्त्वाचं नाही. पुढे जाऊयात आपण. गिफ्ट सिटी झाली, राईट. ओके, आता फोकस एरियाज बेसिकली असं म्हटलं गेलेलं आहे की, मी पुढचा एक हे दाखवतो तुम्हाला. मेन्शन असं केलं होतं की आम्ही 4 मुख्य जातींवर कॉन्सन्ट्रेट केलं. आता याच्यामध्ये ज्या 4 जाती हा उल्लेख आहे, हा थोडासा पॉलिटिकल भाग आहे, कारण अलीकडे ते जातनिहाय सर्वेक्षण, आरक्षण वगैरे हे बरेच इश्यू चालू आहेत. त्याच्यामुळे एक हा पॉलिटिकल वर्ड आहे की आम्ही 4 जातींवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आपण एवढं समजून घ्यावं की या 4 प्रकारच्या कम्युनिटीजवर किंवा 4 प्रकारच्या लोकांवर किंवा 4 सेक्टर्सवर गव्हर्नमेंट कॉन्सन्ट्रेट करते. कोणते 4 सेक्टर हे जरूर लक्षात ठेवा. गरीब म्हणजे पुअर पहिलं, हां. महिलाए म्हणजे वुमेन, हां. गरीब महिलाए, गरीब म्हणजे गरीब, महिलाए म्हणजे गरीब महिलाए नाही, गरीब म्हणजे कुठलीही गरीब महिला पुरुष कोणी असतील. नंतर महिला आहे म्हणजे स्त्रिया, स्पेशली महिला. त्यानंतर युवा म्हणजे इंग्लिशमध्ये यूथ, आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी म्हणजे फार्मर. ओके, सो कोणते 4 सेक्टर्सवर शासनाने लक्ष घातलेलं आहे किंवा कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे? गरीब, महिलाए, युवा, अन्नदाता म्हणजे पुअर, वुमेन, यूथ अँड फार्मर. ओके, ठीक आहे. आता त्याच्यातला मग पहिला भाग आहे तो गरीब. ओके, गरीब कल्याण देश का कल्याण असा आहे. पहिला मॅटर शासनाने असं म्हटलेलं आहे की डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे काय की तुमच्या आधार लिंक्ड अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होणं. ते पूर्वी आपल्याकडे एवढं म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, कारण वर्ल्डमध्येच नव्हतं एवढं फार विशेष. हळूहळू राजीव गांधींनी त्याचं फाउंडेशन ले केलं. राजीव गांधींनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतरच्या सक्सेसिव्ह पंतप्रधानांनी त्याच्यावर एक मजला चढवत आपण आता इथपर्यंत येऊन ठेपलो. आणि आता शासनाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह घेऊन ही डीबीटी आहे. म्हणून तुम्ही बघाल तुमच्यातली बरीच शेतकऱ्यांची पोरं असतील, पीक विम्याचे पैसे किंवा कुठला रोगाचे, कुठला मावा, तुडतुडा, कुठला रोगाचे हे आले किंवा काही पावसाने, गारपिटीने नुकसान झालं, तर ते डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. सो दॅट इज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याच्यामुळे 2.7 लाख म्हणजे 2,70,000 कोटी इतके पैसे वाचले आहेत असं शासनाने सांगितलेलं आहे. हे कसे वाचतात मग? नंबर 1 म्हणजे की जसं पूर्वीचं एक स्टेटमेंट होतं ना राजीव गांधींना, ते म्हटलं जातं की वरती 100 रुपये दिले तर खालपर्यंत 1 रुपया पोहोचायचा. आता डायरेक्टच अकाउंटमध्ये येतो. त्याच्यामुळे पहिला मुद्दा म्हणजे की मधल्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये होणारे जे लिकेजेस होते, भ्रष्टाचार होता, तो नष्ट झाला, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे की जे बोगस बेनिफिशरीज होते ते कमी झाले. ओके, म्हणजे पूर्वी बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी असायची स्कॉलरशिप्समध्ये किंवा बोगस लाभार्थ्यांची नोंदणी असायची. आता सगळं आधारशी लिंक असल्यामुळे, बँकेशी लिंक असल्यामुळे असे बोगस लाभार्थी बरेचसे कमी झाले आणि याच्यामुळे, या डीबीटीमुळे 2,70,000 कोटी एवढं सेव्हिंग झालं. आणि टोटल जे या डीबीटीद्वारे अमाऊंट ट्रान्सफर केल्या गेल्या या मागच्या 10 वर्षामध्ये, त्या 34 लाख कोटी, म्हणजे 34 लाख कोटी एवढा फंड हा वेगवेगळ्या लाभार्थ्यांना दिला गेला. आणि डीबीटीमुळे 2.7 लाख कोटी हे जे पूर्वी लिकेजेस व्हायचे ते वाचले असं शासनाचं म्हणणं आहे. ओके, 25 करोड पीपल मूव्ड आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, की मागच्या 10 वर्षांमध्ये
25 कोटी लोक हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे बहुआयामी गरिबीतून मुक्त झालेले आहेत 25 कोटी. मग ही बहुआयामी गरिबी म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. तर 2010 मध्ये ही कन्सेप्ट आली मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे बहुआयामी गरिबी सूचकांक. हा कोणी डेव्हलप केलेला आहे लक्षात ठेवा, कारण सध्या याच्याबद्दल बरीच चर्चा होत राहते. सबीना अल्कायर अँड जेम्स फॉस्टर. सबीना अल्कायर अँड जेम्स फॉस्टर आणि UNDP मध्ये त्यांनी हे प्रपोज केलं आणि भारताने सुद्धा हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. फक्त भारताने काही बदल केलेले आहेत. भारताने 10 इंडिकेटर ठेवलेले आहेत मूळ याच्यामध्ये आणि 2 नवीन इंडिकेटर टाकलेले आहेत. ओके, हे पण लक्षात ठेवा की जो ग्लोबल लेवलला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, म्हणजे आता MPI म्हणू आपण त्याला, MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यातले 10 ठेवलेले आहेत सूचका, 10 इंडिकेटर्स ठेवलेले आहेत, पण 2 बदललेले आहेत, 2 ॲड केलेले आहेत. कोणते? मॅटर्नल हेल्थ. ओके, म्हणजे आईची जी हे असते हेल्थ, आरोग्य. ओके, आणि बँक अकाउंट असणं. ओके, हे 2 मॅटर्नल हेल्थ, ओके, म्हणजे माता आरोग्य, मातेचं आरोग्य आणि बँक अकाउंट, हे 2 भारताने ॲड केलेले आहेत. एवढं लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, या मल्टी डायमेन्शनल MPI मध्ये 3 मेन इंडिकेटर्स असतात, 3 मेन निकष असतात. पहिला निकष म्हणजे हेल्थ म्हणजे आरोग्य, दुसरा निकष म्हणजे एज्युकेशन म्हणजे शिक्षण, आणि तिसरा म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनमान. ओके, याच्यात पुन्हा वेगवेगळे सब पार्ट आहेत किंवा सब इंडिकेटर्स आहेत आणि त्याला किती किती वेटेज आहे ते पण दिलेलं आहे. पहिला मुद्दा म्हणजे या तिघांना 1/3 म्हणजे समान वेटेज दिलेलं आहे, 1/3. मग याच्यात अजून 3 आहेत. आता हेल्थमध्ये काय म्हणजे आरोग्यामध्ये काय की न्यूट्रिशन म्हणजे पोषण, की पोषण व्यवस्थित होतं आहे का नाही. चाइल्ड अँड ॲडोलसंट मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर कोणाचा? चाइल्ड म्हणजे लहान मुलं, बालक, आणि ॲडोलसंट म्हणजे थोडीशी मोठी बालकं, आणि मॅटर्नल हेल्थ हा ॲड केलेला इंडिकेटर आहे बघा. हा मॅटर्नल, बघा हे जे वेगळ्या रंगात दाखवले ते यांना हे असं केलं आहे ना, हे 2 मॅटर्नल हेल्थ आणि हा इकडे बँक अकाउंट. हां, हे 2 मॅटर्नल हेल्थ म्हणजे मातेचं आरोग्य. ओके, हे सो हेल्थमध्ये पुन्हा हे 3 महत्त्वाचे पॉईंट. एज्युकेशनमध्ये 2 इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे किती वर्ष शाळा केली, आणि स्कूल अटेंडन्स आणि हजेरी किती, आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे म्हणजे जीवनमान आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 इंडिकेटर्स आहेत. कुकिंग फ्युएल म्हणजे गॅस वगैरे आहे का अजून पण गोवऱ्यांवरच स्वयंपाक केला जातो. सॅनिटेशन म्हणजे टॉयलेट वगैरे आहे की नाही. ड्रिंकिंग वॉटर स्वच्छ आणि नळाने येणारं पाणी आहे की नाही. हाऊसिंग घर आहे की नाही. इलेक्ट्रिसिटी आहे की नाही. ॲसेट्स म्हणजे त्यांच्याकडे काय स्थावर जंगम मालमत्ता आहे, आणि बँक अकाउंट आहे का नाही. ओके, सो मेन 3 इंडिकेटर्स आणि सब इंडिकेटर्स किती? हे 3, हे 2 आणि हे किती? 1 2 3 4 5 6 7. सो 7 8 9 3 12. ओके, याच्यावर हे ठरवलं जातं. मग प्रत्येक याच्यामध्ये हे ठरवलं जातं की आता उदाहरणार्थ बघा की बँक अकाउंट आहे का नाही. जर बँक अकाउंट नसेल तर त्याला डिप्राइव्ड म्हणजे वंचित मानलं जातं. बँक अकाउंट नाही म्हणजे हे वंचित आहे. ओके, मग काय केलं जातं की नंबर 1 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे हेड काउंट रेशो, म्हणजे या निकषांनुसार किती जण गरीब आहेत याला म्हणतात हेड काउंट. हेड काउंट म्हणजे डोकी मोजणी, म्हणजे या निकषानुसार किती गरीब आहेत त्यांची डोकी मोजणी. हे 10 जण गरीब आहेत असं, हे काय झालं हेड काउंट. आणि दुसरं इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबीची तीव्रता, म्हणजे हे जे 10 गरीब आहेत हे किती गरीब आहेत, म्हणजे बऱ्यापैकी गरीब आहेत का, खूपच गरीब आहेत का, तीव्र गरीब आहेत, त्याला आपण म्हणतो इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. म्हणजे हाऊ पुअर आर द पुअर, म्हणजे जे गरीब आहेत ते किती गरीब आहेत.
सो हेड काउंट म्हणजे H काढला जातो आणि इंटेन्सिटी याला A म्हणतात, ही यांचा गुणाकार करून आपल्याला MPI मिळतो, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, आता हे थोडंसं कसं काढायचं वगैरे हे डिटेल आहे, ते आपण या लेक्चरमध्ये घेणार नाही. कधीतरी मी ज्यावेळी इकॉनॉमी शिकवेल त्यावेळी तुम्हाला सांगेल ते कसं काढायचं. सो हे झालं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तर बघा, हे दोन जर आपण बघितले नकाशे तर शासनाच्या याच्यानुसार हे जे ग्रीन म्हणजे कमी गरिबी, लाल म्हणजे जास्त गरिबी. तर शासनाचं म्हणणं आहे की 2015-16च्या वेळी जो NFHS म्हणजे काय, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे झाला होता, त्यानुसार अशी परिस्थिती होती. आणि आता 19-21 मध्ये जो झाला त्याच्यात अशी परिस्थिती बघा. शासनाचं म्हणणं आहे की हे लाल लाल सगळं कमी जाऊन जास्तीत जास्त हिरवं हिरवं होत चाललंय, म्हणजेच पॉवर्टी कमी 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 होत चाललेली आहे. ओके, हे आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आणि मल्टी डायमेन्शनल MPI नुसार पण जर बघितलं तर हे थोडंसं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त गरीब आहे बिहार, पण बिहारमध्ये प्रचंड गरिबी कमी, MPI नुसार प्रचंड गरिबी कमी झालेली आहे. म्हणजे 51.89 जवळजवळ 52% होतं, ते आता 34% येऊन गेलेलं आहे. ओके, अर्थात याच्यावर अनेक लोकांचे आक्षेप असतात की हे शासन बरोबर मोजतंय का नाही वगैरे वगैरे वगैरे. त्या वादात आत्ता आपल्याला जायचं नाही, आत्ता आपल्याला फक्त फॅक्ट्स बघायचे आहेत. सो प्रचंड कमी झाले तरी पण बिहार 1 नंबरला आहे, म्हणजे सर्वात गरीब. 2 नंबरला आहे झारखंड, 3 नंबर मेघालय, 4 नंबर उत्तर प्रदेश. पहिले 4 जरूर लक्षात ठेवा: बिहार, झारखंड, मेघालय आणि उत्तर प्रदेश. ओके, आणि महाराष्ट्र बघूया कुठे आहे. महाराष्ट्र आहे इथे 7.81%. ओके, म्हणजे दर 100 लोकांमध्ये साधारणतः 8 लोक गरीब आहेत. आता तुम्ही तुमच्या गावांमध्ये बघा की हा रेशो लागतो का साधारणतः, मग त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की हे आकडे किती खरे किती खोटे किंवा काय. अर्थात हे गावानुसार पण चेंज होतं, जिल्ह्यानुसार पण चेंज होतं, पण एक जनरल आयडिया येते. याच्यानुसार साधारणतः 8 लोक गरीब आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रापेक्षा कमी गरिबी असलेले खाली बरेच लोक आहेत. नाही, याच्यामध्ये नाही, हे जाऊ द्या, हे तर इथून हे सुरू होतात ना, हे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामुळे हे जाऊ द्या. सो महाराष्ट्राच्या पेक्षा बेटर आहे कर्नाटक, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, हिमाचल, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, गोवा, केरळ. केरळमध्ये सगळ्यात कमी गरिबी आहे. केरळमध्ये सगळ्यात कमी गरिबी आहे. ओके, त्याच्यामुळे आपण एक केरला स्टोरी बघितली, पण ही जी केरला स्टोरी आहे 100% सुशिक्षित, साक्षर, जीवनमान अतिशय उच्च, गरिबीचं प्रमाण अत्यंत कमी, ही सुद्धा एक दुसरी केरला स्टोरी आहे आणि ती आकड्यांवर सिद्ध झालेली केरळ स्टोरी आहे. ओके, सो दॅट इज देअर. आणि जर आपण हे घेतलं काय, जर आपण केंद्रशासित प्रदेश घेतले तर केंद्रशासित प्रदेशामध्ये हे पण लक्षात ठेवा की सर्वात जास्त गरिबी आहे ती दादरा नगर हवेली, दमण आणि दीवमध्ये. आपण राज्यघटनेच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे की पूर्वी दादरा नगर हवेली, दमण, दीव हे 2 वेगवेगळे होते, आता एकत्र केलेले आहेत. सो जास्त दरिद्री दादरा नगर हवेली, दमण, दीवमध्ये आहे. 2nd नंबर जम्मू काश्मीरमध्ये आहे. अर्थात जम्मू काश्मीर हा तात्पुरता केंद्रशासित प्रदेश आहे, पण सध्या तरी आहे त्याच्यामुळे तो धरावा लागेल. 3 नंबर लडाख आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेशच असणार आहे पुढे पण. नंतर मग चंदीगड आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा MPI. ओके, सो MPI तुमच्या लक्षात आला आता. सो गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट काय आहे की मल्टी MPI च्या नुसार 25 कोटी लोक मागच्या 10 वर्षांमध्ये गरिबीच्या बाहेर आले. ओके, क्रेडिट असिस्टन्स टू 78 लाख स्ट्रीट वेंडर्स अंडर PM स्वनिधी, म्हणजे PM स्वनिधी योजनेच्या अंतर्गत 78 लाख जे फेरीवाले किंवा रस्त्यांवर वेगवेगळ्या गोष्टी विकणारे व्यवसाय करणारे असतात त्यांना PM स्वनिधी योजनेच्या अंतर्गत 78 लाख लोकांना मदत झालेली आहे, त्यांना कर्ज देण्यात आलेलं आहे. तर ही PM स्वनिधी योजना, हिचा रेफरन्स आलाय म्हणून याचं फक्त आपण थोडंसं हे बघून घेऊ की PM स्वनिधी हे ॲक्च्युअल PM स्वनिधी योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरचा हा स्क्रीनशॉट आहे.
की स्ट्रीट वेंडर्स म्हणजे रस्त्यावरचे फेरीवाले, याच्यात कशा कशाचा समावेश होतो? वेंडर्स, हॉकर्स, ठेलेवाले, रेहडीवाले, थेली फडवाला वगैरे वगैरे, ज्या ज्या वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते ओळखले जातात. आपल्या इथे आपण लोटगाडीवाले पण म्हणतो, ठेलेवाले म्हणतो वगैरे वगैरे. ओके. काय काय विकणारे? साधारणतः व्हेजिटेबल्स म्हणजे फळं, भाजीपाला, फळं, त्याच्यानंतर स्ट्रीट फूड विकणारे म्हणजे रस्त्यावरचं खायचं, चहा, पकोडे, ब्रेड्स, अंडी, छोटे मोठे ते बघा आपले टेक्स्टाईल म्हणजे ते चादरी, साड्या आपल्या सायकलवर किंवा मोटरसायकलवर घेऊन विकतात ते. ॲपॅरल म्हणजे तेच कपडे झाले. फुटवेअर म्हणजे चपला वगैरे. त्याच्यानंतर हे कारागीर, त्यांचे प्रॉडक्ट्स, बुक्स वगैरे विकणारे रस्त्यांवर, हे सगळे यांना 10,000चं अर्थसहाय्य दिलं जातं, वर्किंग कॅपिटल. ओके, 10,000चं अर्थसहाय्य दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि आणि ही कोणातर्फे हे केलं जाते? फुल्ली फंडेड बाय मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. हे लक्षात ठेवा. हे थोडंसं ऑड वाटतं आपल्याला की ही जी फेरीवाल्यांची योजना आहे PM स्वनिधी, ही कोणी फंडेड? फुल्ली कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते? मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. ओके, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, एवढं पक्क लक्षात ठेवा. ही आहे PM स्वनिधी योजना. तर त्याच्या अंतर्गत शासनाचं काय म्हणणं आहे की 78 लाख जणांना याच्यातनं वर्किंग कॅपिटल मिळाली. ओके, हे झालं गरीब, मेन पॉइंट्स. आता यूथ, दुसरी जात किंवा दुसरा सेक्टर म्हणजे युवा. ओके. स्किल इंडिया मिशन हे तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी काही जास्त चर्चा करत नाही. याच्या अंतर्गत 1,40,00,000 युवकांना स्किलचं ट्रेनिंग दिलं गेलं. ओके. फॉस्टरिंग एंटरप्रेन्युअल एस्पिरेशन्स ऑफ यूथ, 43 करोड लोन्स सँक्शन्ड अंडर PM मुद्रा योजना. ही PM मुद्रा योजना आहे. याच्या अंतर्गत 43 कोटी कर्ज दिली गेली. 43 कोटी रुपये नाही, 43 कोटी जणांना कर्ज दिली गेली असं म्हणणं आहे शासनाचं स्टॅटिस्टिक्सनुसार. PM मुद्रा योजना. ओके. सो अच्छा, PM मुद्राचं काही विशेष आपण घेतलेलं नाही. एनिवेज इट्स अ रुटीन स्कीम, तुम्हाला माहीतच आहे ती आणि पुढे येईलच ती. ओके. याच्यामध्ये एक पॉइंट बजेटमध्ये हायलाईट करण्यात आला आहे की PM श्री या योजनेसाठी जे बजेट अलोकेशन आहे ते 23-24 मध्ये 4,000 कोटी होतं, ते आता 24-25 मध्ये म्हणजे या बजेटसाठी 6,050 कोटी एवढं करण्यात आलेलं आहे. कोणती योजना? PM श्री. तर ही PM श्री योजना, किमान तुम्हाला इतकं तरी माहीत राहू द्या की ही योजना आहे कशाची. तर ही PM श्री योजना जी आहे, PM श्री योजना, 1 मिनिट, होल्ड ऑन. हां, तर ही जी मुद्रा योजना आहे, जी आपण आता बघितली, मुद्रा योजना आहे की स्कीम लॉन्च बाय प्राईम मिनिस्टर इन 2015. 2015 मध्ये ही स्कीम लॉन्च करण्यात आली, मुद्रा योजना. आणि याच्या अंतर्गत किती लोन दिलं जातं? साधारणतः 10 लाखाचं लोन दिलं जातं. किती? 10 लाख रुपयाचं लोन दिलं जातं. कोणाला? नॉन कॉर्पोरेट म्हणजे ज्या कंपन्या वगैरे नाहीत अशा, नॉन फार्म म्हणजे जे शेतीशी संबंधित नाहीत अशा स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस, छोट्या किंवा अत्यंत छोट्या सूक्ष्म लघु उद्योगांना, सूक्ष्म किंवा छोट्या उद्योगांना दिलं जातं. ओके. आणि यांना मुद्रा लोन्स असं म्हणतात. ओके. सो दिस इज मुद्रा. ओके, जी आपण आधीच बघितली होती. आणि आता आपण जे बघत होतो PM श्री, PM श्री. ओके. सर PM श्री स्कूल जी आहे, हे बघा, याच्यामध्ये
उद्देश असा आहे की 14,500 PM श्री स्कूल्स, म्हणजे बेसिकली ही जी योजना आहे ही योजना आहे स्कूल्ससाठी, चांगल्या शाळा एस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि या श्रीचा लॉंग फॉर्म काय आहे? स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. सो PM स्कूल्स फॉर, स्कूल्सचा SH, रायझिंग इंडिया. ओके, स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया 14,500 करायचे आहेत स्कूल्स. तर त्याच्यासाठी शासनाचं काय म्हणणं आहे की या वर्षी आम्ही म्हणजे या बजेटमध्ये कितीचं अलोकेशन केलेलं आहे? जवळपास 6,050 कोटी रुपयांचं अलोकेशन केलेलं आहे. ओके, ठीक आहे. इथे IIT 16 पासून 23 झाल्या, एम्स 7 पासून 22 झाल्या. हे 2014शी कंपॅरिझन आहे, म्हणजे ज्यावेळी सरकार बदललं, काँग्रेसचं सरकार जाऊन BJPचं सरकार आलं, तिथून रेफरन्स घेतलेला आहे ते 2022 पर्यंतचा. ओके, नंतर युनिव्हर्सिटीज किती वाढल्या वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, हे झालं. आता पुढे जाऊयात आपण. हां, नाव काही ॲडिशनल पॉईंट्स आधी आहेत ते बघून घेऊ. सरकारने असं म्हटलेलं आहे की PM स्वनिधी झाला. एक जनमन योजना याचा उल्लेख आहे की जनमन योजनेद्वारे फार मोठ्या प्रमाणावर विकासासाठी सरकार प्रयत्न करते. तर ही जनमन योजना उल्लेख आलाय म्हणून किमान बेसिक आपल्याला माहित पाहिजे. एकतर हिचा लॉंग फॉर्म काय जनमन योजनेचा? हिचा जो लॉंग फॉर्म आहे बघा, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. फार मोठं आहे पण लक्षात ठेवा, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. ओके, आता बघा 2010च्या जनगणनेनुसार शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणजे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती नाही, शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणजे ST म्हणजे अनुसूचित जमातींची जी पॉप्युलेशन आहे 2011 नुसार साधारणतः 10,45,00,000 एवढी आहे. याच्यात 75 समाज गट किंवा 75 ट्रायबल ग्रुप्स किंवा 75 आदिवासी जमाती अशा आहेत ज्या 18 राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत आणि अंदमान निकोबार या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये. 18 स्टेट्स, राज्य आणि अंदमान निकोबार याच्यामध्ये, ज्यांना असं कॅटेगरायझेशन केलंय PVTG म्हणजे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स, म्हणजे विशेष असुरक्षित जनजातीय गट. ओके, किंवा आदिवासी गट. म्हणजे असे आदिवासी गट की जे खूप जास्त असुरक्षित आहेत, फार कमी त्यांची संख्या उरलेली आहे, फार कठीण परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांना जर योग्य तो सपोर्ट मिळाला नाही, योग्य त्या जीवनमानासाठी बघा म्हणजे हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर, आरोग्याच्या सुविधा वगैरे मिळाल्या नाही तर त्या एक्सटिंक्ट होऊ शकतात किंवा त्यांच्या पॉप्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. अशा PVTG. सो ही जनमन योजना कोणासाठी आहे? PVTG म्हणजे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. ओके, अजून एक उल्लेख येतोय की PM विश्वकर्मा योजना, याच्याद्वारे आपण कारागिरांना आणि शिल्पकारांना सपोर्ट करतो आहोत. सो विश्वकर्मा, आपल्याला माहित आहे की विश्वकर्मा हा शब्द आपल्या संस्कृतीमध्ये, विश्वकर्मा हा निर्माण करणारा, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करणारा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे निर्माण करणारा असं मानलं जातो, म्हणून त्याला विश्वकर्मा हे नाव दिलेलं आहे. हे चित्र हे वेबसाईटवरचं चित्र आहे, गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर. म्हणजे हे बघा, हे कुंभार काम आहे, हे लेदरचं काम आहे, शूजचं वगैरे, हे लोहारांचं काम आहे, हे बांधकामाचं गवंडी काम आहे, तर हे विणकाम आहे, राईट. तर यांच्यासाठी हे सर्व कारागीर शिल्पकार वगैरे वगैरे यांच्यासाठी आहे. ओके, ही फुल्ली फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. 13,000 कोटी याच्यासाठी बाजूला ठेवण्यात आले आहेत. किती? 13,000 कोटी.
ओके. आणि ही संपूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे फंडेड आहे. याच्यामध्ये 3-4 मिनिस्ट्रीज इन्व्हॉल्ड आहेत. एक म्हणजे ही MoMSME म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे सूक्ष्म लघु अतिलघु उद्योग मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, ओके, म्हणजे कौशल्य विकास मंत्रालय. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पण याची जी नोडल मिनिस्ट्री आहे म्हणजे मुख्य मंत्रालय आहे जे हे PM विश्वकर्मा योजना इम्प्लिमेंट करतं, याची अंमलबजावणी करतं, ते आहे MoMSME मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ओके. आणि ही 27-28 पर्यंतची योजना आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही विश्वकर्मा योजना म्हणजे काय तेवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, राईट. आता आपण पुढे जाऊयात. हे झालं. हा, आता जो अन्नदाता म्हणजे फार्मर्सचा आहे त्याच्यामध्ये बघा 11.8 कोटी फार्मर्सला PM किसान ही तर तुम्हाला पाठच असेल योजना. त्याच्यामुळे काही नाही. हे ई-नाम तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. ई-नाम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. तर याच्यामध्ये कसं आहे की ज्या सगळ्या आपल्या APMC असतात ना, कृषी उत्पन्न बाजार समित्या, किंवा ज्याला आपण मंडी म्हणतो किंवा हे म्हणतो मार्केट म्हणतो आपण बऱ्याचदा. ओके, कृषी मार्केट किंवा ॲग्रिकल्चर मार्केट, APMC ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, यांना एकमेकांशी जोडलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्याला हे माहीत असावं की माझ्या बाजूच्या जिल्ह्यात काय भाव चालला आहे कापसाचा, किंवा साखरेचा काय भाव चालला आहे, सोयाबीनचा काय भाव चालला आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांनी त्यांची लूट करू नये म्हणून आजूबाजूचे सगळे भाव माहीत असावेत, किंवा संपूर्ण देशातले भाव माहीत असावेत म्हणून ही ई-नाम अतिशय चांगली योजना आहे. जर त्याचं चांगलं इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला मी इनफॅक्ट एक हे दाखवतो बघा. ई-नाममध्ये जर तुम्ही गेलात, ही ई-नामची वेबसाईट आहे बघा, ई-नाम मंडी ट्रेड डिटेल्स. हे ॲक्च्युली ऑनलाईन आहोत आपण. तर मी स्टेट समजा महाराष्ट्र सिलेक्ट केलं, हे महाराष्ट्र सिलेक्ट करा. APMC सिलेक्ट APMC म्हणजे समजा आत्ता मी नागपूरमध्ये आहे तर समजा मी नागपूर सिलेक्ट करतो. नागपूर. ओके. कॉमोडिटी म्हणजे कुठल्या याचा भाग पाहिजे मला, समजा मी व्हीट म्हणजे गहू. ओके, रिफ्रेश, मला आजचा रेट पाहिजे. तर बघा महाराष्ट्र नागपूर गहू याची आज जे लिलाव झाले याच्यात मिनिमम जी प्राइस होती 2570 होती, मध्यम 2676 होती, मॅक्सिमम 2882ला विकली गेली. 56 क्विंटल एवढी आज गहू आला. 40 क्विंटलचा सौदा झाला 2 तारखेला. ओके, हे मला लाईव्ह कळतं. ओके, म्हणजे याच्याने शेतकऱ्यांचं नॉलेज वाढतं, बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढते. ओके, सो ही ई-नाम योजना आहे. याच्याने सर्व मंडीज एकमेकांना जोडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. ओके, राईट. पुढे जाऊयात आपण. हां, ई-नामचं मी तुम्हाला दाखवलं त्यामुळे याची काही गरज नाही. मुद्राचं झालं आपलं, हे झालं PM श्री. राईट. आता हे झालं की शासनाने वेगवेगळ्या योजनांसंबंधी काय सांगितलेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपला आहे की रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा. राईट. आता बघा, रुपया येतो कसा म्हणजे या बजेटसाठीचा तो असा आहे की पहिलं बॉरोईंग अँड अदर लायबिलिटीज 1 नंबरला. मी हे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर म्हणजे आपले उत्पन्नाचे स्रोत काय आहेत गव्हर्नमेंटचे. ओके, गव्हर्नमेंटच्या उत्पन्नाचा पहिला सगळ्यात मोठा सोर्स आहे तो म्हणजे लोन, उधारीवर घेतलेले पैसे म्हणजे कर्ज. तो किती आहे 28% आहे. म्हणजे 100 रुपया उत्पन्नाचं जे आहे शासनाचं त्याच्यातले 28 रुपये हे ॲक्च्युली शासनाने लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. 2 नंबरला आहे इन्कम टॅक्स म्हणजे आमचं डिपार्टमेंट 19% आणि नुसतं 19% नाही, ॲक्च्युली इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स हे दोन्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बघतं. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपन्यांवरचा टॅक्स, इन्कम टॅक्स म्हणजे इतर जे व्यक्ती असतात किंवा फर्म असतात त्यांच्यावरचा टॅक्स, हे दोघं. तर हे बघा 19 अधिक 17 बरोबर म्हणजे जवळपास 36% हे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स आहे जे आमचं डिपार्टमेंट बघतं. आणि
मला खरोखर या गोष्टीचा अभिमान वाटतो की या देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही इन्कम टॅक्सचे सगळे अधिकारी अतिशय उत्तम योगदान देतो आहोत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. सो 1 नंबरला कर्ज, 2 नंबरला इन्कम टॅक्स, 3 नंबरला GST आणि इतर टॅक्स 18%. ओके, कर्ज किती 28% म्हणजे बॉरोईंग उधारी, इन्कम टॅक्स किती 19%, GST आणि इतर टॅक्सेस किती 18% आणि 4 नंबरला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपन्यांकडनं मिळणारा टॅक्स म्हणजे तो इन्कम टॅक्सचाच एक प्रकार असतो 17%. ठीक आहे, इथनं मेनली पैसा येतो. ओके, आता हा जो येतोच्या बाबतीत आपण थोडंसं बघू. बघा, हे रेव्हेन्यू रिसिट हा तक्ता आहे, रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे महसुली उत्पन्न. मी एका छोट्या व्हिडिओमध्ये महसुली आणि भांडवली याच्यातला फरक सांगितलेला आहे. क्विकली सांगतो फक्त. समजा मी आहे, माझ्याकडे माझा पगार येतो, माझ्या बायकोचं उत्पन्न येतं किंवा माझं थोडंफार शेतीचं उत्पन्न येतं, हे रेग्युलर येतं, माझा पगार महिन्याला येतो, बरोबर, आणि कंटिन्युअसली येतो. असं जे रेग्युलरली पेरियॉडिकली वारंवार विशिष्ट कालावधीने येणारं उत्पन्न असतं याला म्हणतं महसुली उत्पन्न. आणि समजा माझं घर होतं, ती घर विकलं किंवा माझ्याकडे थोडीफार शेती होती, ती शेती मी विकली आणि त्याचे समजा मला 50 लाख रुपये मिळाले, तर हे मला रोज किंवा दर महिन्याला मिळतात का किंवा दर वर्षाला मिळतात का? नाही, कधीतरी मिळतात. आणि माझी जी स्थावर मालमत्ता आहे ती स्थावर मालमत्ता विकून मला मिळतात. म्हणजे माझी काहीतरी एक मालमत्ता जाते आणि त्याच्या बदल्यात मला मिळतात. किंवा समजा आपलं शेत असेल, ते कुठे धरणात गेलं, रस्त्यात गेलं, तर शासनाकडून जे आपल्याला मिळतात हे नेहमी मिळतात का? नाही, कधीतरी मिळतात, मोठ्या प्रमाणावर मिळतात. याला आपण म्हणतो भांडवली उत्पन्न किंवा कॅपिटल रिसिट. ओके, सो रेव्हेन्यू रिसिट ज्या आहेत त्या साधारणतः 30 लाख कोटी इतक्या आहेत. किती? 30 लाख कोटी. आणि ज्या भांडवली रिसिट्स आहेत त्या असणार आहेत 79 लाख कोटी. ओके, मग हे सर्व मिळून जे टोटल उत्पन्न असणार आहे शासनाचं, टोटल उत्पन्न ते असणार आहे 30,80,274 कोटी. म्हणजे साधारणतः 30 ते 31 लाख कोटी धरून चला. 30 ते 31 लाख कोटी हे मागच्या वर्षाच्या तुलनेने जवळपास 11.8% जास्त असणार आहे. किती? 11.8%. पण हे जे 11.8% असणार आहे त्याचं मेन रिझन काय? त्याचं मेन रिझन आहे की जो नेट टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे टॅक्समधून सरकारला मिळणारा जो उत्पन्न आहे ते साधारणतः 11.9% वाढत आहे. कोणतं? टॅक्सचं उत्पन्न. म्हणजे एकूण उत्पन्नातली ही जी वाढ आहे साधारणतः 11.8%, ती कुठून येते? टॅक्सच्या उत्पन्नातल्या वाढीतनं येते. दुसऱ्या कुठल्या उत्पन्नाची वाढ होत नाही आहे. ओके, ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या सरकारची कुठेतरी इन्व्हेस्टमेंट असते कंपनीमध्ये, त्याच्यामध्ये ती विकून सरकार जे उत्पन्न येतं त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. ओके, निर्गुंतवणूक. ओके, समजा LIC मध्ये होते, ते समजा सरकारने विकून टाकले, म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी, तर ते काय होईल? निर्गुंतवणूक होईल. समजा एखादी पूर्वी सरकारी कंपनी आहे, सरकारने ठरवलं आता ही कंपनी आपण चालवायची नाही, तिचे शेअर विकून टाकले, म्हणजे निर्गुंतवणूक केली, ते याला म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट. 2023-24 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी असं एक्सपेक्टेड होतं की 61,000 कोटी सरकारला त्याच्यातनं मिळतील मागच्या वर्षी, पण प्रत्यक्षात 30,000 कोटी मिळाले. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे की डिसइन्व्हेस्टमेंटचे जे टार्गेट होते, म्हणजे सरकारी आस्थापनांमधले सरकारला आपले वाटे विकून जे आणायचे होते पैसे, तेवढं टार्गेट झालं नाही, म्हणून हे जे डिसइन्व्हेस्टमेंटचे पैसे कमी झालेत. हे म्हणजे याच्यात मेजर फरक पडलेला आहे. 61,000 एक्सपेक्टेड होते, 61,000 कोटी, पण 30,000 कोटीच मिळालेले आहेत. ओके, राईट. आता हे 2 पॉईंट आपण कव्हर केले. ओके, नाऊ हे बघा,
नॉन टॅक्स रिसीट्स. म्हणजे आपण रिसीटमध्ये काय बघितलं, टॅक्समध्ये टॅक्सने येणारा पैसा आपण बघितला, राईट. आता जो नॉन टॅक्स रिसीट्स असतात, नॉन टॅक्स रिसीट्स, हे बघा, नॉन टॅक्स रिसीट्स म्हणजे करेतर उत्पन्न, कर सोडून मिळणारं उत्पन्न. बघा, हे उत्पन्न इन्कम टॅक्स करायचं आहे, कॉर्पोरेशन टॅक्स करायचा आहे, जीएसटी आणि अदर्स टॅक्स करायचा आहे, कस्टम करायचा आहे. इतर कर सोडून मिळणारं उत्पन्न आहे ते सुमारे 7% आहे. पण हे जे कर सोडून येणारं उत्पन्न आहे हे कुठल्या अशा काही विशेष काही फायद्यात चालणारा वगैरे सरकारची कंपनी वगैरे असं नाही, तर त्याचा जो सोर्स आहे हा मेनली RBI कडनं मिळणारा डिव्हिडंड किंवा सरप्लस. तुम्ही मध्यंतरी बातम्या वाचल्या असतील की RBIने इतका सरप्लस गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केला किंवा इतका गव्हर्नमेंट डिव्हिडंड म्हणजे हे सरकारला ट्रान्सफर केला. त्याच्यावर मध्यंतरी टीका पण व्हायची बघा की RBIने हे करायला नको वगैरे वगैरे. तो विषय बाजूला ठेवूया. सो RBI कडनं मिळणारा डिव्हिडंड आणि सरप्लस, राष्ट्रीयकृत बँकाकडनं मिळणारा डिव्हिडंड सरप्लस आणि इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं मिळणारा गव्हर्नमेंट सर्वंट, हेच गव्हर्नमेंटच्या करेतर उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे, ते सोडून महत्त्वाचं साधन नाही. ओके, सो हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा. राईट. आता आपण येऊ खर्चाकडे. हे उत्पन्नाचं आपण रफली बघितलं, किती होतं टोटल, 30 लाख कोटी. हां, आणि त्याच्यातलं सगळं आपण बघितलं. मेन कोणाचं सगळ्यात मोठं, एक पहिला काय, बॉरोईंग म्हणजे कर्ज, 2 नंबर इन्कम टॅक्स, 3 नंबर जीएसटी, 4 नंबर कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये निगम कर म्हणतात. ठीक. आता हा रुपया जातं कुठे, म्हणजे खर्च. खर्चामध्ये सगळ्यात जास्त जो खर्च आहे तो आहे इंटरेस्ट पेमेंट, म्हणजे कर्जावर दिलं जाणारं व्याज. हा सगळ्यात मोठा. इथे चुकून 20% पण ॲक्च्युली 25% आहे. कसं ते तुम्हाला सांगतो मी. बघा हे बघा, इंटरेस्ट पेमेंट जे आहे बघा, एकूण खर्च आहे भारताचा साधारणतः आता हे पण लक्षात ठेवा, किती आहे टोटल खर्च. उत्पन्न किती होतं साधारणतः 30,80,000 कोटी, म्हणजे 30 ते 31 लाख कोटी. पण खर्च किती आहे, 47,65,768 कोटी, म्हणजे जवळपास आपण म्हणू 47 ते 48 लाख कोटी. ओके. याच्यातला व्याजावरचा खर्च किती आहे, जवळपास 11,90,000 कोटी, म्हणजे जवळपास 11,90,000 म्हणजे 12 लाख समजूयात आपण. 12 लाख आणि हे हे 48 लाख, तर 12 चौक 48 म्हणजे 25% खर्च हा एकटा कशावर आहे, कर्जावर जाणारा व्याज. आणि हे बघा PRS लिगल रिसर्च याच्यावर पण क्लिअर कट दिलेला आहे की 24-25 मध्ये इंटरेस्ट पेमेंट 11,90,000 कोटी, म्हणजेच किती, 25% ऑफ गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर. एकूण खर्चापैकी 25% कशाचा आहे, इंटरेस्टवर जाणारा खर्च आहे. म्हणजे उत्पन्नाचा पण सगळ्यात जास्त उत्पन्न काय, याला तर उत्पन्न पण नाही म्हणता येणार खरं तर, कारण कर्ज हे काही उत्पन्न नसतं. पण ठीक आहे, जे सरकारला मिळतात पैसा त्याचा सगळ्यात मोठा भाग कशाचा आहे, कर्जाचा. आणि जो खर्च होतो त्याचा पण सगळ्यात मोठा भाग कशाचा आहे, त्या कर्जावरचा व्याजाचा. ओके. सो 1 नंबर व्याज. 2 नंबरला काय आहे, 2 नंबरला आहे स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज 20%. म्हणजे काय की जर GST वगैरे कलेक्ट होतो, याच्यातला काही भाग सरकार याला देतं ना, राज्यांना देतं, राज्यांचा वाटा देतं, तर तो राज्यांचा वाटा जातो, तो 2 नंबरला आहे. ओके. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे सेंट्रल सेक्टर स्कीम्स, हे 3 नंबरला. म्हणजे काय, केंद्र शासनाच्या योजना त्यांच्यावर, म्हणजे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इथून केंद्र सरकारचा खर्च सुरू होतो. सो केंद्र सरकारच्या योजना. ठीक आहे. राईट. ठीक आहे. सो ह्या मेजर 3 आहेत खर्चाचा भाग. ठीक आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. आता हा जो खर्च आहे, या खर्चामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा कोणत्या मिनिस्ट्रीला, आणि हे पक्क लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त खर्च आहे तो आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, म्हणजे संरक्षण मंत्रालय. संरक्षणावर सगळ्यात जास्त खर्च होतो. किती, 6,20,000 कोटी साधारणतः, 6.2 लाख करोड्स.
एकूण खर्च किती होता आपला? जवळपास 47 ते 48 कोटी. त्याच्यापैकी 6 कोटी जवळपास 6.2 लाख कोटी हा संरक्षणावर आहे. सो 1 नंबरला कोण? संरक्षण मंत्रालय. 2 नंबरला रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे म्हणजे रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय. रस्ते विकास आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय त्याचा किती? साधारणतः 2.78%. म्हणजे एकदम दूर आहे 2 नंबर. हा सरळ 6.2%. त्याच्यानंतर याच्या सरळ 30% आहे हा खाली. सो 2 नंबरला काय? रोड ट्रान्सपोर्ट अँड नॅशनल हायवे. 3 नंबरला रेल्वेज. 3 नंबरला रेल्वेज. 4 नंबरला मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. ॲक्च्युली याच्यातलं सगळ्यात जास्त पब्लिक डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्हाला माहीत असेल 80 कोटी, वारंवार म्हटलं जातं पेपरमध्ये, 80 कोटी लोकांना आपण फ्री अन्नधान्य देतो आहोत पुढच्या 5 वर्षांसाठी. ओके, ते पब्लिक डिस्ट्रीब्युशन तो हा मेजर खर्च आहे. त्याच्यामुळे हा 4 नंबरला ही मिनिस्ट्री आहे. सो कोणत्या मंत्रालयांवर सर्वात जास्त खर्च होतो या बाबतीत तुमची क्लॅरिटी असली पाहिजे. 1 नंबरला संरक्षण मंत्रालय, 2 नंबरला रस्ते विकास आणि राष्ट्रीय महामार्ग, 3 नंबरला रेल्वे आणि 4 नंबरला कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे सार्वजनिक हे पब्लिक डिस्ट्रीब्युशन काय म्हणतात मला आठवत नाही आता मराठीमध्ये, तुम्ही बघून घ्या. हे लक्षात ठेवा आपण. मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन हाच इथे तक्त्यामध्ये पण तेच आहे बघा. डिफेन्स 1 नंबरला 6,21,000 कोटी, 2 नंबरला रोड ट्रान्सपोर्ट हायवे, 3 नंबरला रेल्वे, 4 नंबरला कंझ्युमर अफेअर्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, टोटल 48 लाख कोटी. ठीक आहे, ओके. आता डेफिसिट. डेफिसिट म्हणजे तूट. म्हणजे जे आपलं आता आपण क्लिअरली आपण बघितलं की उत्पन्न किती आहे सरकारचं सगळं? साधारणतः 30 ते 31 लाख कोटी आणि खर्च किती आहे? 47 ते 48 लाख कोटी. म्हणजे याचा अर्थ काय की उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. म्हणजे तूट आहे, सरप्लस नाही, वाढावा नाही, तूट आहे, कमी आहे. आणि ही तूट आपल्याला कुठून तरी भरावी लागेल, भरून काढावी लागेल, बरोबर? म्हणजे समजा आपण घराचं एक्झाम्पल घेतलं तर माझं उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. ओके, हे मोजण्यासाठी हे 3 महत्त्वाचे पॅरामीटर्स वापरले जातात: फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट आणि प्रायमरी डेफिसिट. ओके, त्याचं प्रमाण किती आहे या 24-25 मध्ये? फिस्कल डेफिसिट 5.1%. हे पाठच ठेवा, 5.1% फिस्कल डेफिसिट. ओके, वित्तीय तूट. वित्तीय तूट. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट, ही आहे 2%. आणि प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट, ही आहे 1.5%. 5.1, 5 तरी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला किमान 5 तर लक्षात ठेवा. 5, 2, 1.5 एवढं लक्षात ठेवा. 5, 2 आणि 1.5. ओके, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यांच्यातली तूट. याच्यामध्ये सगळं उत्पन्न आणि सगळं खर्च येतं. म्हणजे मग तो खर्च जो आहे तो महसुली खर्च असो की भांडवली खर्च असो. म्हणजे काय? समजा मला दररोजच्या दररोज भाजीपाला, किराणा, पोरांच्या फी वगैरे हा नेहमी होणारा खर्च आहे. हा कोणता खर्च? महसुली खर्च. समजा मी शेती घेतली तर मी दररोज शेती घेतो का? नाही. पण शेती घेतली त्याच्यासाठी लागणारा खर्च हा महसुली खर्च नाही, कारण तो दररोज नेहमी होत नाही, कधीतरी एकदाच होतो. म्हणून तो कोणता? भांडवली खर्च. किंवा मी फ्लॅट घेतला, 4 व्हीलर कार घेतली, हे सगळे कोणते खर्च आहेत? भांडवली खर्च. तर सगळे खर्च घ्यायचे. म्हणजे देश म्हटलं तर मग देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा पैसा घ्या, खर्च घ्या, हा महसुली खर्च. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे व्याज जे जावं लागतं कर्जावरचं ते पण घ्या. आणि समजा एखादा हे आपला समजा तो सीलिंगचा रस्ता बांधला, हा कोणता? भांडवली खर्च, तो पण घ्या. म्हणजे सगळे खर्च घ्यायचे आणि त्याच पद्धतीने सगळ्या प्रकारची उत्पन्न घ्यायची. म्हणजे माझा दर महिन्याला येणारा पगार ते पण उत्पन्न धरायचं. आणि समजा मी शेती विकली आणि त्याचे पैसे आले ते पण उत्पन्न धरायचे, महसुली पण भांडवली पण. सगळ्या खर्चामधनं सगळं उत्पन्न वजा करायचं आणि जो फरक येईल म्हणजे जो एक्स्ट्राचा खर्च आहे
त्याला म्हणायचं फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट. आता हा फॉर्म्युला तर ठीक आहे मित्रांनो, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की वित्तीय तूट कशासाठी काढतो आपण, कशासाठी कॅल्क्युलेट करतो, आणि वित्तीय तुटीने आपल्याला काय कळतं. वित्तीय तुटीने आपल्याला हे कळतं की त्या वर्षी गव्हर्नमेंटला किती कर्ज घ्यावं लागणार आहे. वित्तीय तुटीने काय करतं, कर्ज म्हणजे बॉरोईंग, कर्ज किती घ्यावं लागणार आहे हे कळतं. ओके, आता येऊ आपण महसुली तुटीकडे, म्हणजे रेव्हेन्यू डिफिसिटकडे. रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे काय, जे माझं महसुली, जो माझा महसुली खर्च आहे त्याच्यातनं महसुली उत्पन्न मायनस केलं, म्हणजे माझा महसुली खर्च जास्त आहे आणि महसुली उत्पन्न कमी आहे, याच्यातला जो फरक येईल ते असेल माझी महसुली तूट. म्हणजे माझं, मी घराचं एक्झाम्पल देतो, माझा येणारा पगार हे माझं महसुली उत्पन्न झालं, आणि मला दर वर्षामध्ये लागणारा एकूण भाजीपाल्याचा खर्च, किराण्याचा खर्च, पोरांची फी, पेट्रोल, हे लागणारे खर्च, हे हा माझा काय, महसुली खर्च. आणि जर माझा हा महसुली खर्च हा महसुली उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा की माझं दररोजचं आयुष्य, माझं दररोजचं लाईफ व्यवस्थित जगण्यासाठी सुद्धा माझं इन्कम सफिशियंट नाही, किंवा माझा दररोजचा खर्च जास्त आहे. म्हणजे मी काहीच केलं नाही, मी प्लॉट घेतला नाही, फ्लॅट घेतली नाही, कुठे इन्व्हेस्टमेंट केली नाही, गाडी घेतली नाही, तरी सुद्धा मी माझं दररोजचं जगण्याचा खर्च करू शकत नाही. म्हणजे रोजचं सुद्धा हे चालत नाही. म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिटने काय कळतं, रेव्हेन्यू डेफिसिटने हे कळतं की देश नुसता रेग्युलर चालवायला सुद्धा सफिशियंट पैसे नाहीत. ओके, वित्तीय तुटीने आपल्याला काय कळलं होतं, गव्हर्नमेंटला किती कर्ज घ्यावं लागेल. रेव्हेन्यू डेफिसिटने आपल्याला काय कळतं की रोजचा कारभार चालवायला सुद्धा आपल्याकडे सफिशियंट पैसे नाहीत, आणि म्हणून ती जास्तीत जास्त कमी ठेवण्यात येते. आता ती आपण बघा 2 पर्यंत खाली आणले. मागच्या वर्षी 2.8 होती. ओके, 2.8 होती, आता 2 असणार आहे असा इस्टिमेट आहे. बजेट म्हणजे इस्टिमेट असतं, फायनल नसतं. याच्यात पण इस्टिमेट कमी होतं पण जास्त झालं. त्याच्यासाठी बघा, हे कमी ठेवण्यासाठी FRBM ऍक्ट केला गेलेला आहे. फिस्कल FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, की ही जी तूट आहे ही कमीत कमी ठेवण्यात यावी, याच्यासाठी हा ऍक्ट केला गेला. त्याच्यावर सरकारवरच बंधनं घालण्यात आलेली आहेत. ओके, देशासाठी रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय, की देशाला जे रेग्युलर नॉर्मल मिळणारं उत्पन्न आहे ते वजा देशाचा रेग्युलर खर्च, म्हणजे शासन चालवण्यासाठी लागणारा खर्च, रेग्युलर इंटरेस्ट पेमेंट वगैरे वगैरे, हे सगळं याच्यातला फरक म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट, महसूल डेफिसिट. ओके, तिसरं आहे प्रायमरी डेफिसिट. प्रायमरी डेफिसिटचा फॉर्म्युला सिंपल आहे. हे जे वित्तीय तूट आहे याच्यामधनं इंटरेस्ट बाहेर काढून घ्यायचा, इंटरेस्ट पेमेंट म्हणजे जे व्याज दिलं ना आपण ते काढून टाकायचं, त्याला म्हणतो आपण प्रायमरी डेफिसिट. ओके, व्याज काढून टाकायचं, त्या किंवा आपल्याला मिळतो प्रायमरी डेफिसिट. म्हणजेच उलट काय, की जर प्रायमरी डेफिसिटमध्ये हे ॲड केलं व्याजाची देणी तर आपल्याला फिस्कल डेफिसिट मिळतो. तर हा किती आहे, 1.5% असणार आहे. ओके, राईट. नेक्स्ट. हां, आता ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या बजेटनुसार वेगवेगळ्या योजनांवर कसा खर्च होणार आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या योजनांवर खर्च होणार आहे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिला आणि सगळ्यात मोठा खर्च जो होणार आहे तो मनरेगावर होणार आहे. किती, 86,000 कोटी. कारण मनरेगा ही स्कीम ही आवश्यक पण आहे, कारण अर्थात त्याच्यातला जो भ्रष्टाचार होतो वगैरे तो बाजूला काढून, आणि तो बऱ्यापैकी आता कमी पण होतोय. मनरेगा ही स्कीम गेल्या जवळपास 20 वर्षापासून चालू आहे आणि ती अनेक गरीब कुटुंबांसाठी आधार आहे. ओके, त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर कितीही टीका करो, ती कुठलंही गव्हर्नमेंट बंद करत नाही, कारण त्याच्यावर अनेक गरिबांची रोजीरोटी चालू असते. सो मनरेगाला सगळ्यात जास्त खर्चाला अलोकेट केलेला आहे, म्हणजे त्याच्यासाठी पैसे काढून ठेवलेले आहेत. किती, 86,000 कोटी. 2 नंबरला आहे प्रधानमंत्री आवास योजना.
ज्याच्यानी घरं दिली जातात सबसिडाईज रेटमध्ये, ती आहे, त्याच्यावर आहे जवळपास 80,671 कोटी. तिसरं जल जीवन मिशन, रुरल ड्रिंकिंग वॉटर मिशन, जवळपास 70,000 कोटी. आणि 4 नंबरला आहे PM किसान योजना, 60,000 कोटी. कमीत कमी पहिले 4 तर जरूर लक्षात ठेवा. 1 नंबरला काय, मनरेगा. 2 नंबरला घर लक्षात ठेवा म्हणजे आवास योजना. 3 नंबरला पाणी. ओके, असं लक्षात ठेवा की मनरेगाच्या कामावर आपण गेलो, ओके, तिथून घरी आलो म्हणजे घर म्हणजे आवास योजना, घरी आल्यावर पाणी पिलं, पाणी म्हणजे जल जीवन मिशन, नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर 3 नंबरला. आणि चौथं मग किसान वाहिनीचा प्रोग्राम रेडिओवर ऐकला, असं तरी लक्षात ठेवा, लक्षात राहील तुमच्या. ओके, मनरेगाच्या कामावर गेलो, घरी आलो, घरी येऊन पाणी पिलं आणि रेडिओवर किसान वाहिनीचा कार्यक्रम ऐकला. ओके, सो या 4 मेजर योजना. सबसिडीमध्ये सगळ्यात टॉपची सबसिडी कोणाला दिली जाणार या बजेटमध्ये? पहिली आहे फूड सबसिडी. ऑब्व्हियसली, कारण ते जे 80 कोटी लोकांना आपण फ्री अन्नधान्य देतो आहे ते सगळे याच्यामध्ये येतं. फूड सबसिडी 1 नंबरला. 2 नंबरला खतांवरची सबसिडी. 3 नंबरला व्याजावरची सबसिडी. ओके, सो 3. आणि चौथं आहे LPG सबसिडी. सो या 4 लक्षात ठेवा. कुठली? पहिली काय, अन्नधान्यावरची सबसिडी, फूड सबसिडी. 2 नंबर खत म्हणजे फर्टिलायझर सबसिडी. 3 नंबर इंटरेस्ट म्हणजे व्याजाची सबसिडी. आणि 4 नंबर LPG, उज्ज्वला योजना वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. आता टॅक्स रेट, पहिला मुद्दा. जे टॅक्स रेट आहेत हे जसेच्या तसे असणार आहेत, म्हणजे टॅक्स रेटमध्ये कुठलाही बदल केलेला नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही लक्षात ठेवायची गरज नाही. एक लक्षात ठेवायचं की जवळपास 7 लाखाचं इन्कम, 7 लाखापर्यंतचं इन्कम हे टॅक्स फ्री आहे. ओके, न्यू रेजिमनुसार, न्यू रेजिम म्हणतो आपण त्याला, ओल्ड रेजिम, न्यू रेजिम, त्या तुम्ही डिटेलमध्ये जायची गरज नाही. साधारणतः 7 लाखापर्यंत उत्पन्नावर कर नाही, एवढं लक्षात ठेवा. टॅक्स रेट कुठलेही बदललेले नाहीत. एक योजना नवीन म्हणजे एक हे करण्यात आलेलं आहे की इन्कम टॅक्समध्ये, डायरेक्ट टॅक्स डिमांड म्हणजे इन्कम टॅक्समध्ये 2010 पर्यंत ज्यांच्याकडे साधारणतः 25,000 रुपयाची बाकी आहे, येणं आहे इन्कम टॅक्सचं, आणि साधारणतः 2011 ते 15 या वर्षांमध्ये 10,000 पर्यंत येणं आहे, हे सगळं सरकारने माफ करून टाकलेलं आहे. या छोट्या छोट्या डिमांड होता आणि बिचारे छोट्या छोट्या टॅक्स पेयर्सला याचे खूप प्रॉब्लेम होते. ओके, सो 2010 पर्यंतच्या 25,000 रुपयाच्या सगळ्या डिमांड नील, आणि 2011 ते 15 पर्यंतच्या 10,000 पर्यंतच्या सगळ्या डिमांड नील. ओके, आणि याचा फायदा जवळपास 1 कोटी करदात्यांना होणार आहे. ओके, हे जरूर लक्षात ठेवा. ठीक आहे. कमिटमेंट टू नेट झिरो बाय 2070. नेट झिरो काय आहे? हे नेट झिरो असं आहे की बेसिकली बघा, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमॅट चेंज म्हणजे बेसिकली पर्यावरणासाठी जे आपण आंतरराष्ट्रीय करारांना बांधील आहोत, त्यानुसार भारताचं टार्गेट आहे की 2070 पर्यंत नेट इमिशन म्हणजे प्रदूषण आपण 0 करणार आहोत. तर ते आपण करणार आहोत असं फक्त याच्यात म्हटलेलं आहे. दॅट इज ओके, त्याच्यात काही विशेष नाही. इनफॅक्ट या स्लाइडमध्येच काही विशेष नाही आहे, आपण पुढे जाऊया. ओके, हां, येस, दिस इज इम्पॉर्टंट. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यात मी साधारणतः जे पिवळे केलेले आहेत ना ते थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. रूफटॉप सोलरायझेशन अँड मुफ्त बिजली म्हणजे रूफटॉप म्हणजे छतावर हे सोलर बसवणे. तर साधारणतः 1 कोटी घरांना 300 युनिट एवढी इलेक्ट्रिसिटी फ्री मिळणार आहे थ्रू रूफटॉप सोलरायझेशन. म्हणजे त्यांना रूफटॉप सोलरायझेशन छतावरचं हे युनिट दिलं जाईल आणि त्यांना जवळपास 300 युनिट फ्री मिळेल. किती? 1 कोटी घरांना. ओके, आणि अशाद्वारे हे 1 कोटी घरं प्रत्येक घराचे 15 ते 18,000 रुपये वर्षाचे वाचतील असं एक्सपेक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. आयुष्मान भारत ही जी महत्त्वाची योजना आहे, ही काही आणखी एक्स्ट्रा बेनिफिशरीजना म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये
ॲड केले गेलेले आहेत. कोण कोण ॲड केले गेलेत? आशा वर्कर, आपल्या ज्या खेड्यामध्ये आशा ताई असतात बघा, त्या आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर्स, अंगणवाडीच्या ज्या ताई असतात त्या, आणि हेल्पर्स म्हणजे अंगणवाडीतल्या हेल्पर्स, यांना याच्यामध्ये आणण्यात आलेलं आयुष्यमान भारतमध्ये. पक्क लक्षात ठेवा, कोणाकोणाला? आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडीच्या हेल्पर. ठीक आहे, ओके. हां, रेल्वेच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, रेल्वेच्या बाबतीत 3 महत्त्वाचे कॉरिडॉर आयडेंटिफाय करण्यात आले. म्हणजे कसं आहे, रेल्वेमध्ये कॉरिडॉर ही संकल्पना असते की वेगवेगळे कॉरिडॉर, मी तुम्हाला आता सांगतो कोणते 3 कॉरिडॉर शासनाने प्रपोज केलेले आहेत. एनर्जी, मिनरल अँड सिमेंट कॉरिडॉर्स म्हणजे काय? ज्या मार्गांवरून एनर्जी म्हणजे हे कोळसा वगैरे वगैरे यांचं वहन होतं, मिनरल्स म्हणजे वेगवेगळे मॅंगनीज, आयर्न वगैरे वगैरे यांचं, आणि सिमेंट यांचं वहन करण्यासाठी डेडिकेटेड कॉरिडॉर म्हणजे एक डेडिकेटेड रेल्वे लाईन किंवा कॉरिडॉर एस्टॅब्लिश केला जाणार आहे. ओके, एनर्जी म्हणजे ऊर्जा, मिनरल खनिजे आणि सिमेंट हा एक कॉरिडॉर. दुसरा पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर्स म्हणजे देशाच्या आतमधून पोर्ट्स म्हणजे बंदरांना जोडणारा कॉरिडॉर, हा एक सेपरेटली डेव्हलप केला जाईल. आणि तिसरा हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर. हाय ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे ज्या मार्गांवर खूप जास्त ट्रॅफिक आहे असा एक कॉरिडॉर. ओके, सो हे 3 कॉरिडॉर. आणि 40,000 बोगी ज्या आहेत, नॉर्मल बोगी, त्यांना वंदे भारत बोगींमध्ये कन्व्हर्ट केलं जाणार आहे. 40,000 ज्या नॉर्मल बोगी आहेत रेल्वेच्या त्यांना कन्व्हर्ट केलं जाईल कशामध्ये? वंदे भारत ट्रेन जी नवीन आहे. तुम्ही कधी बसलात का नाही मला माहीत नाही, मी एकदा बसलो आहे, इथून इंदोरला गेलो होतो त्यावेळी. छान आहे ती. म्हणजे अशा 40,000 नॉर्मल बोगींना कशात कन्व्हर्ट केलं जाईल? वंदे भारतमध्ये. ठीक आहे, राईट. एक उडान स्कीमचा उल्लेख आहे. तर उडान स्कीम तुम्हाला माहिती असली पाहिजे. उडान स्कीम म्हणजे यू म्हणजे उडे, देश का आम नागरिक, उडे देश का आम नागरिक. याच्यामध्ये असं केलं जात आहे बेसिकली की जी छोटी छोटी शहरं आहेत ती विमानांनी कनेक्ट केली जात आहेत, आणि असं त्याच्यात कमीत कमी भाडं असावं आणि सामान्य माणूस पण विमानाने जाऊ शकावा, हा त्याच्यातली कन्सेप्ट आहे. ओके, राईट. हां, नंतर नमो भारत. याच्यामध्ये बघा नमो भारत, की नमो भारत आणि मेट्रो यांच्याद्वारे अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शहरी वाहतूकमध्ये क्रांती आणायची. ते नमो भारत तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नमो भारत म्हणजे बघा, ही एक इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट या प्रकारची ट्रेन आहे. ही बेसिकली फ्रेंच कंपनी आहे एक, ॲल्स्टॉम यांनी डेव्हलप केलेली आहे. तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, तिचं जे डिझाईन होतं ते हैदराबादमध्ये केलं जातं या कंपनीद्वारे, आणि ॲक्च्युअल जी बनवली जाते ट्रेन ती सावली गुजरात इथे बनवली जाते. आणि हिचा एरोडायनॅमिक शेप असतो असा बघा, एरोडायनॅमिक, जेणेकरून हवेचं फ्रिक्शन कमीत कमी, घर्षण कमीत कमी होऊन हिची जास्तीत जास्त स्पीडने जाऊ शकते. याला म्हणतात RRTS, रिजनल रॅपिड ट्रान्झिट सर्व्हिस. ओके, RRTS किंवा रॅपिडेक्स म्हणतात याला. आणि अशी RRTS पहिली नमो भारत एक्सप्रेस कुठे सुरू झालेली हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दिल्ली ते मीरत. दिल्ली ते मेरठ. आणि ही 23 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते हिचं उद्घाटन झालेलं आहे. ओके, नमो भारत कधी? 20 ऑक्टोबर 2023, ऑक्टोबर 2023 लक्षात ठेवा. आणि पहिली नमो भारत कशामध्ये? दिल्ली ते मेरठमध्ये. ठीक आहे, ओके. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम असा एक उल्लेख आलेला आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हे काय आहे? तर बघा, 2018 मध्ये हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ADP सुरू करण्यात आला. हा कशासाठी आहे? याच्यामध्ये भारतातले 112 अत्यंत कमी विकसित जिल्हे निवडले गेलेत की ज्यांचा अजिबातच विकास झालेला नाही. ओके, आणि अशा 112, आता हे वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त होत राहतात. ही वेबसाईट आहे प्रत्यक्षात, त्याच्यातली हा आकडा आहे. सो 112, काही ठिकाणी 115चा उल्लेख आहे. एनिवेज, 112 अत्यंत अविकसित जिल्हे निवडले गेलेले आहेत. आणि
वेगवेगळ्या सर्व मंत्रालयांच्या स्कीम एकत्र करून त्यांचा या जिल्ह्यांचा वेगाने विकास घडवून आणायचा, हे या ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचं उद्दिष्ट आहे. त्याचा उल्लेख इथे आलेला आहे की याच्या मार्फत आपण मोठ्या प्रमाणावर विकासाचा हे करतोय म्हणून. हेल्थमध्ये एक उल्लेख आलेला आहे, सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन फॉर गर्ल्स 9 ते 14 इयर्स हे सरकारने ठरवलेलं आहे. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. ओके, आता तुम्ही, आज मी किती तारखेला बोलतोय, 3 फेब्रुवारीला बोलतोय. काल तुम्ही एक गंमत बघितली असेल, काल एक बातमी आली की पूनम पांडे जी मॉडेल आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असं डिक्लेअर करण्यात आलं की तिचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाला. ओके, सगळीकडे बातम्या वगैरे आला आणि आता दुपारी परत बातमी आली की ती मेलेली वगैरे नाही, तिचा मृत्यू वगैरे नाही झालेला, ती जिवंत आहे. पण सर्व्हायकल कॅन्सर तिचं, असं बातमी अशी करण्यात आली होती की सर्व्हायकल कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. आता ती म्हणते आहे की सर्व्हायकल कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी ही फेक न्यूज दिली होती वगैरे वगैरे. त्याचं बॅकग्राऊंड आहे की बजेटमध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की 9 ते 14 वर्षाच्या मुलींना हे सर्व्हायकल कॅन्सर वॅक्सिनेशन दिलं जाईल. ओके, तर मित्रांनो, सर्व्हायकल कॅन्सरचा फार मोठा प्रादुर्भाव हा म्हणजे इन्सिडन्स असतो हा मुलींमध्ये, महिलांमध्ये असतो. आणि किंबहुना मी माझ्या स्वतः जे 2-3 डॉक्टर मित्र आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनाही विचारलं तर तेही म्हणतात की ते HPV वॅक्सिन असतं, ह्युमन पॅपिलोनोमा व्हायरस असं काहीतरी आहे, ती HPV वॅक्सिन आहे, ते खरोखर दिलं पाहिजे. आणि साधारणतः 9 ते 14 वर्षापर्यंतच्या. आता हे बाहेर जर घेतलं तर खूप महाग आहे, म्हणून शासन स्वतःच हे राबवणार आहे कमी किमतीमध्ये, हे जरूर लक्षात ठेवा. सो सर्व्हायकल कॅन्सर, त्याच्यावरची लस कोणती, HPV. ओके, HPV. आणि माझं हे पर्सनल मत आहे की आपली सुद्धा कोणी बहीण असेल, मुलगी असेल, नातेवाईक असेल, जिचं वय 9 ते 14च्या दरम्यान असेल तर तिला जरूर देऊन घ्या. हे अगदी म्हणजे सरकार सुरू करेल तेव्हा सुरू करेल, पण आपली जर कॅपॅसिटी असेल तर देऊन घ्या, असं माझे जे मित्र आहेत, डॉक्टर मित्र, त्यांनी तरी सजेस्ट केलेलं आहे आणि मी स्वतः देणार आहे माझ्या मुलीला. ओके, आणि इवन थोड्या एल्डरली मला असं पण सांगण्यात आलं की 35 वर्षापर्यंत पण देता येऊ शकतं, त्याच्यावर पण देता येऊ शकतं. अर्थात तो निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. ओके, पण जरूर करा हे, राईट. त्याच्यानंतर एक युविन प्लॅटफॉर्म याचा उल्लेख आहे की जो मिशन इंद्रधनुषसाठी. तर मिशन इंद्रधनुष मागे किती 2-3 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला गेला. तर मिशन इंद्रधनुष जे आहे ना, हे लसीकरणाचं आहे. बघा, मिझल्स, पोलिओ, पर्ट्युसिस, हेपॅटायसिस B, टेटॅनस, डिप्थेरिया, TB. ओके, आता हे जे मिशन इंद्रधनुष्य आहे याच्या अंतर्गत हे युविन नावाचं ॲप तयार केलेलं आहे. जसं बघा कोरोनाच्या वेळी कोविन ॲप होतं, करेक्ट, तसं वॅक्सिनेशनसाठी म्हणजेच मिशन इंद्रधनुषसाठी युविन, हे युविन हे तयार करण्यात आलेलं आहे. ओके, आणि बघा युविनचं तर तुम्ही इथे बघितलं, बघा हे युविन पोर्टल, हे ॲक्च्युअल युविनच्या पोर्टलवरनं मी घेतलेलं आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे की हे जे ॲप आहे ते 12 वॅक्सिन प्रोव्हाइड करेल. किती? 12. डिफ्थेरिया, पर्ट्युसिस, टेटॅनस, पोलिओ, मिझल्स, रुबेला, ट्युबरक्युलोसिस, रोटाव्हायरस, डायरिया, हेपॅटायटिस B, मेनिंजायटिस आणि न्यूमोनिया, इन्फ्लुएन्झा टाईप B अँड न्यूमोनिकल न्यूमोनिया अँड सब 1 डिसीज जॅपॅनिज इन्सेफलायटिस. ओके, हे 12 आहेत. तर हे युविन ॲप आहे. ठीक आहे, ओके, राईट. हां, हे तर जनरल आहे, याच्यात विशेष असं काही नाही. ओके, हे तुम्ही हे मी शेअर करणार आहे. हे बाकीच्या गोष्टी आहेत या मला महत्त्वाच्या वाटल्या नाही, पण तुम्ही एकदा याच्यावरनं नजर टाकाल. ओके, सो अशा पद्धतीने आपला यावेळेचा हा बजेट होता. याच्यातलं आपण दोन्ही पद्धतीने ॲनालिसिस केलेलं आहे, इन्कम, एक्सपेंडिचर, वेगवेगळे सेक्टर्स वगैरे सगळे, आणि याच्या संदर्भाने ज्या महत्त्वाच्या संकल्पना त्या पण आपण ब्रीफली बघितल्यात, राईट. सो मला वाटतं की याच्यातून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.
थँक्यू व्हेरी मच.